नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांनाच मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 27 फेब्रुवारीचा भाग जबरदस्त थरारक सुद्धा आहे. तर होतं असं की शौर्य ऊर्जाला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो, पण जेव्हा पद्माकडून कळतं की यांच्यावरती हल्ला झालाय तेव्हा तो डॉक्टर ऊर्जावरती ट्रीटमेंट करायला स्पष्ट नकार देतो. पण शौर्य तो डॉक्टर असा ऐकत नाही म्हणून वाट वाकडी करतो. आता त्यांची व्हिडिओ बनवायला लागतो आणि मग त्यांना धमकवतो की जर ऊर्जाला काही झालं ना तर तुमचं अख्खं हॉस्पिटल चालून टाकेन. तेव्हाच तो डॉक्टर घाबरतो आणि शेवटी ऊर्जाच्या ट्रीटमेंटला सुरुवात होते. आता पद्माला कळतंय की ऊर्जा वाचावी यासाठी शौर्याची इतकी घालमेल का होते. त्यातच हल्लेखोर विक्रांत आहे कळल्यानंतर आमदार हर्षवर्धन दोघांनीही मिळून आता विक्रांतला वाचवण्याची तयारी चालू केली. पण प्रेक्षकांनो, ऊर्जाचा हात हातात घेऊन शौर्याने शपथ घेतली की जो कोणी असेल ना त्याला तो सोडणार नाहीये. या सगळ्यातून ऊर्जा तर सुखरूप बाहेर पडते प्रेक्षकांनो, पण आता शौर्याने शपथ घेतली आहे की हल्लेखोराला तो सोडणार नाहीये, त्याच्या तावडीतून तो वाचणारच नाहीये. म्हणजे आता विक्रांतसोबत तो काय करेल तेच पाहणार आहोत. त्यासाठी आजचा भाग ही व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. शौर्य ऊर्जाला उचलून धावतच हॉस्पिटलपर्यंत पोहोचलेला असतो. तो मोठ्याने आरडाओरडा करतो आणि डॉक्टरांना तिथे बोलावून घेतो. आता जेव्हा डॉक्टर येतात तेव्हा तो रडत सांगतो की प्लीज डॉक्टर, प्लीज लवकर हिच्यावरती ट्रीटमेंट करा, हिच्या डोक्याला मार लागलाय, रक्तही खूप गेलंय. पद्माही त्याच्यासोबतच असते. तेव्हा डॉक्टर पटकन स्ट्रेचर बोलावतात आणि त्याच्यावरती ऊर्जाला शौर्य झोपवतो आणि त्यानंतर ते ऊर्जाला ट्रीटमेंटसाठी घेऊन जात असतात. ऊर्जा थोडेसे डोळे उघडते, अंधुकसंच असं तिला दिसत असतो आणि ते म्हणजे शौर्याचा चेहरा. शौर्य तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की डोळे उघडे ठेव ऊर्जा, तुला मी काहीही होऊ देणार नाहीये. तिच्यासाठी शौर्य खूप रडायलाही लागतो. इकडे विक्रांत त्याच्या गुंडांच्या फोनची वाट पाहत असतो. तेव्हा गौतम म्हणतो की अरे, त्या गुंडांनी बहुतेक पद्माला उचलून आपल्या अड्ड्यावर नेलंही असेल. तेव्हा तो वैतागत बनतो की अरे पण इन्फॉर्म तरी करायचं ना. गौतम त्याला आठवण करून देतो की अरे कसं इन्फॉर्म करणार, तू तर फोन बंद करून ठेवलाय. आता जेव्हा विक्रांत फोन ओपन करतो तेव्हाच लगेच दिग्विजयचा फोन येतो. वैतागून तो फोन घेतो तेव्हा दिग्विजय त्याची खरडपट्टी काढतो. विक्रांत, फोन बंद करून ठेवतोस तू, माझ्याच जीवावर माच करतोस आणि मलाच ॲटिट्यूड दाखवतोयस. हे बघ, जे काही करतोयस ना ते आत्ताच्या आत्ता थांबव आणि गुपचूप घरी निघून ये, नाहीतर तुझं तोंडही बघणार नाही मी, तुला मुलगाही मानणार नाही. तेव्हा वैतागत तो फोन कट करतो. काय कटकट आहे यार. युवराज त्याला समजावतो की हे बघ विक्रांत, प्लीज ऐक, तुम्ही जे करताय ते खूप चुकीचं आहे. अरे याने खूप मोठे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. विक्रांत त्याच्यावरच खेकतो. ए तू गप रे, इथं माझं सगळे निस्तारायचा प्रयत्न करतोय ना मी, तू शांत बस बरं. विक्रांत जेव्हा सुपारी दिलेल्या गुंडाला फोन करतो तो विचारतो की ए, काम झालं का रे. तेव्हा तो सांगतो की नाही साहेब, पोरगी निसटली आमच्या हातून. विक्रांत आता त्याला शिव्या घालणार त्याआधीच तो फोन बंद करतो. विक्रांत जेव्हा सांगतो की पोरगी निसटली, अरे ती पद्मा निसटली आपल्या हातावडीतून, तेव्हा युवराज जीव भांडत पडतो. तो म्हणतो की बरं झालं. विक्रांत त्याच्यावरती नाराज होतो. हे तू वेडायस का रे. तेव्हा युवराज समजूत घालतो की विक्रांत, हे बघ, जे झालं ते आपल्यासाठी चांगला सिग्नल आहे, तुम्ही काही वेडेवाकडं करू नये याचा. आता पद्मावर हल्ला झाल्याची बातमी पोहोचते हर्षवर्धनपर्यंत. भजनला धक्कादायक फोन येतो. तो विचारतो की काय काय बोलताय तुम्ही. आता त्याला घाबरलेलं पाहून हर्षवर्धन विचारतो की काय झालं. तेव्हा भजन सांगतो की सर, पद्मावरती हल्ला झालाय. पण कुणी केला असेल तो हल्ला. हर्षवर्धनच्या तोंडून नाव निघतं, शिर्के. अजून कोण दुसरं करणार आहेत. काय डोकं घाण ठेवल्यासारखी वागतात ही लोक. ह्यांना सांगितलं होतं की अजून एक चूक करू नका, पण यांना वाटतं यांच्याकडे पावर आहे म्हणजे ते काहीही करू शकतात. मूर्ख माणसं आहेत. तेव्हा भजन म्हणतो की आता पद्मावरती हल्ला झालाय म्हणजे पद्माची दुश्मनी कोणासोबत आहे, त्यांच्याच सोबत आहे ना. मग शेवटी हर्षवर्धन म्हणतो की आता लोकांचा संशय कोणावरती जाणार आहे, शिर्केंवरतीच. त्यांना असं वाटतं
की भाषण देण्या इतपत सोपं असतं कोर्टात आर्ग्युमेंट करणं, पण एक चूकही आपल्याला खूप महागात पडू शकते. आता विक्रांत ते माती खाल्ली आहे म्हटल्यानंतर ती निस्तरावं लागणार हर्षवर्धनलाच. तो पटकन सूत्र हलवतो. तो भजनला सांगतो की म्हणजे स्वतःहून हल्ला केला का? तेव्हा भजन म्हणतो की नाही, गुंड होते. हर्षवर्धन विचारतो की त्या गुंडांना पकडलं का? तो म्हणतो की हो पकडले, तिथल्याच एरियाच्या पोलीस स्टेशनला नेलंय. तेव्हा तो म्हणतो की तिथला PI कोण आहे? हां, अरे तू आपलेच माणूस आहे. भजन, तू एक काम कर, तू तिथे जा आणि त्याला सांग की पोलीस कारवाई अजिबात करू नकोस आणि त्या गुंडांना सांग की तोंड उघडायचं नाही, आत्ताच्या आत्ता हे शहर सोडून जायचं. तेव्हा भजन रस्त्याच्या मध्येच गाडी थांबवायला सांगतो आणि हर्षवर्धनला सांगतो की सर तुम्ही पुढे जावा, मी तोपर्यंत तुमचं काम करूनच येतो. हर्षवर्धन त्याला निक्षून सांगतो की यात विक्रांत अडकला नाही पाहिजे. जेव्हा भजन गाडीच्या खाली उतरून त्याच्या कामाला निघून जातो ना, तोपर्यंत हर्षवर्धन इकडून त्या PI मदनकरला फोन करतो आणि सगळं काही हकीकत सांगतो. इकडे ऊर्जा बेशुद्ध असते आणि जेव्हा आता तिच्यावरती ट्रीटमेंट करण्याची वेळ येते हॉस्पिटलमध्ये, तेव्हा शौर्य डॉक्टरांना बजावून सांगतो की डॉक्टर प्लीज काहीही करा, पण तिच्यावरती ट्रीटमेंट चालू करा. ती तिला काही नाही झालं पाहिजे. मी हवे तितके पैसे ओतायला तयार आहे, पण तुम्ही तिला सुखरूप बाहेर काढा या संकटातून. जेव्हा डॉक्टर विचारतात की यांना काय झालं नेमकं, आता शौर्य काहीतरी थापा मारणार असतोच, पण मध्येच नेमकी ही पद्मा नको तिथे माथे खाऊन बसते. डॉक्टरांना खरं काय ते सांगून टाकते की डॉक्टर आमच्यावरती गुंडाने हल्ला केला. खरं तर तो हल्ला माझ्यावरतीच केला होता, पण ऊर्जाताईने वाचवलं आणि त्यात त्या गुंडाने तिच्यावरती हल्ला केला. डॉक्टर प्लीज, आमच्या कोर्टात केस चालू आहे, काहीही करा, पण ऊर्जाताईला वाचवा. ती हातापाया पडायला लागते. आता डॉक्टर मात्र सुन्न होतो आणि जेव्हा तो शौर्यला विचारतो की या खरं सांगतायत, आता शौर्यला काही खरं बोलण्या वाचून पर्याय नसतो. त्यामुळे तो म्हणतो की हो, पण डॉक्टर तुम्ही ट्रीटमेंट का चालू करत नाही आहात? प्लीज ट्रीटमेंट द्या. त्यावर डॉक्टर हात टेकतात आणि सांगतात की सॉरी, हे बघा यांच्यावरती गुंडाने हल्ला केला आहे. ही पोलीस केस आहे. जोपर्यंत तुम्ही कंप्लेंट करत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट नाही करू शकत. आता शौर्याची तळपायाच्या मस्तकात जाते. तो विचारतो की ट्रीटमेंट नाही चालू करू शकत म्हणजे? मी म्हटलं ना मला नाही करायची आहे कंप्लेंट. तुम्ही गुपचूप ट्रीटमेंट चालू करा. आता मात्र शौर्य इतका वैतागतो, तो रडकुंडीला येऊन सांगत असतो की डॉक्टर प्लीज ट्रीटमेंट चालू करा. अहो मी स्वतः वकील आहे. मी असे कितीतरी जजमेंट तुम्हाला सांगू शकतो की एमर्जन्सी केसमध्ये पेशंटवरती उपचार होणं महत्त्वाचं आहे, नाही की पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करत बसणं. तरी त्या डॉक्टरच्या डोक्यात काही शिरतच नाही. त्याचा पुन्हा तेच पहिला पाडा 55, तुम्ही ट्रीटमेंट करा, तुम्ही ट्रीटमेंट करा. शेवटी शौर्याला नाईलाजास्तव सरळ हाताने काम होत नाही म्हटलं तर वाकड्याने तर करावं लागेलच. पटकन शौर्य काय करतो माहिती आहे? आपला खिशातला फोन काढतो आणि तो सांगतो की आता तुम्हाला दाखवतोच. तुम्हाला नाही करायचं आहे ना ट्रीटमेंट, आता तुम्ही बघाच. आणि तो लगेच त्या पूर्ण डॉक्टर आणि त्याच्या स्टाफचे व्हिडिओ बनवायला लागतो. हे बघा, हे डॉक्टर, हो डॉक्टर तुमचं नाव सांगा. तो सांगतो की डॉक्टर पांडे. हे बघा हे डॉक्टर आणि हे आमचे पेशंट आहे, हिच्यावरती हल्ला झाला आहे, एमर्जन्सी केस आहे आणि हे डॉक्टर उपचार करायला नाही म्हणतायत आणि हा त्यांचा पूर्ण स्टाफसुद्धा आहे. तेव्हा तो डॉक्टर विनंती करत असतो की हे बघा साहेब प्लीज समजून घ्या, हे बघा आमचेही हात बांधलेत. तेव्हा शौर्य म्हणतो की बघा बघा डॉक्टर स्वतःहून म्हणतायत की पेशंटवर उपचार करायला यांचे आणि यांच्या हॉस्पिटलचे हात बांधलेत. त्याच्यावरती मोठ्याने वचकतो, मग कशाला उभं करता हो इतकं मोठं हॉस्पिटल? शेवटी त्या डॉक्टरला आता झुकावं लागतंच. तो विनंती करतो हात जोडून की प्लीज मिस्टर, हे बघा तुम्ही आधी तो व्हिडिओ बंद करा, आपण बोलू ना. तेव्हा शौर्य म्हणतो की ठीक आहे, करतो व्हिडिओ बंद, चला ट्रीटमेंट चालू करा. तेव्हा पुन्हा डॉक्टर तेच, अहो डॉक्टर प्लीज समजून घ्या. उलट डॉक्टर त्यालाच सांगतो की मिस्टर प्लीज समजून घ्या, अहो हे आमच्या हॉस्पिटलच्या रूल्समध्ये नाही बसत. शौर्य रडकुंडीला येऊन सांगतो की अहो मी करतो ना सगळे लीगल मॅटर्स हँडल. त्यावर डॉक्टर विचारतो की अहो पण तुम्ही आत्ता म्हणताय, नंतर सगळं हॉस्पिटलवरच उलटेल ना. शौर्य त्यांना जीव तोडून सांगत असतो की अहो नाही उलटणार काही. अहो आता अशा किती केसेस आहेत
किती रेफरन्सेस आहेत, किती आणून दाखवू मी तुम्हाला. आता एवढं सांगून समजावून सुद्धा त्या डॉक्टरच्या सगळं डोक्यावरूनच जात आहे म्हटल्यानंतर शौर्यही आपलं ठोस पाऊल उचलतो. ठीक आहे, नाही करायचं आहे ना तुम्हाला ट्रीटमेंट, मी ना आता तुमच्यावरती, तुमच्या या हॉस्पिटलवरती एवढा मोठा मेडिकल ॲलिगेशनचा दावा ठोकेन ना आणि कोर्टात खेचेन, मग बघू. इतक्यातच एक दुसरा डॉक्टर येतात आणि त्या विचारतात की काय झालं आहे, कसल्या हॉस्पिटलमध्ये गोंधळ चालू आहे. शौर्य त्यांना रिक्वेस्ट करतो की अहो मॅडम, आता तुम्हीच बघा, पेशंटवरती उपचार होणं महत्त्वाचं आहे की पोलीस कंप्लेंट करणं महत्त्वाचं आहे. तो डॉक्टरला धमकावतो की हे बघा, जर या पेशंटला उपचार न करता काही झालं ना तर मी सोडणार नाही तुम्हालाही आणि तुमच्या या हॉस्पिटलला सुद्धा. तेव्हा त्या मॅडम शौर्याला रिक्वेस्ट करतात, समजवतात की हे बघा, या आधीसुद्धा असंच काहीसं झालं होतं आणि परत सगळं प्रकरण आमच्या हॉस्पिटलला निस्तारावं लागलं. शौर्य आता त्यांच्यापुढे हात जोडून उभा असतो. अहो मॅडम, सगळं माझं मी निस्तारतो, मला नाही करायचं आहे कंप्लेंट, प्लीज तुम्ही ऊर्जाला वाचवा. ऊर्जा आता जेव्हा डोळे उघडते तेव्हा तिला अंधुकसा शौर्य दिसत असतो आणि शौर्य तिचा जीव वाचावा म्हणून डॉक्टरांशी भांडत असतो. शौर्य आता त्यांना शेवटी धमकवतो की माझ्या ऊर्जाला जर काही झालं ना, तुम्हाला इथे जे काही निस्तारावं लागेल ती सगळी जबाबदारी हॉस्पिटलची असेल, कळलं. शेवटी आता शौर्याच्या निर्णयापुढे डॉक्टरांना सुद्धा चुकावंच लागतं आणि त्या स्वतः सांगतात की ठीक आहे, नियमांच्या चौकटीत राहून पण सगळे नियम बाजूला ठेवून पेशंटचा जीव वाचवणं हे डॉक्टरचं पहिलं कर्तव्य असतं. तेव्हा शौर्य त्यांचे हात जोडून आभार मानतो. आता शौर्यला ते बाहेर जायला सांगत असतात. तेव्हा शौर्य मोठ्याने ओरडू सांगत असतो की ऊर्जा, ऊर्जा, मी तुला काही नाही होऊ देणार आहे, ऊर्जा तुला काही होणार नाही आहे, मी आहे हा तुझ्यासोबत. जेव्हा तो बाहेर काचेतून ऊर्जाला पाहत असतो तेव्हा इथं सतत हाका मारून तेच समजावण्याचा, ऊर्जा मी तुझ्यासोबत आहे हा, मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही आहे ऊर्जा, तू सुखरूप बाहेर पडणार आहेस ऊर्जा. आता शौर्याची चीक घालमेल होत असते, बेचैनी वाढलेली असते. ते पाहिल्यानंतर पद्मा तर अक्षरशः भारावून जाते. ती मनातच काय विचार करते माहिती आहे प्रेक्षकांनो. ती म्हणते की गेले कित्येक वर्ष मी जहागीरदारांच्या घरी काम करते, शौर्यदादाचं हे असं वेगळं रूप कधी पाहिलंच नव्हतं. पण शौर्य ऊर्जासाठी इतका का तडफडतोय याचं कारणच पद्माला कळत नाही. आता मात्र इकडे विक्रांती चांगलीच खरडपट्टी निघणार असते हा. पण याचं म्हणजे कसं झालं माहिती आहे का, सुंब चढला पण पीळ मात्र जात नाही. जेव्हा दिग्विजय त्याला चांगला फैलावर घेतो ना, तो विचारतो की का का करावं असं वाटलं रे तुला त्या पोरीला किडनॅप, हां. वर तोंड करून हा उद्धटपणे उत्तर देतो की डॅड, हे बघा, हे सगळं मी केलं आहे, हे कोणालाच माहिती नाही आहे. तेव्हा दिग्विजयचा पारा जो चढतो, तुला काय अक्कल आहे, नालायक मुलगा कुठला, काय गरज होती रे तुला हे सगळं करायची, त्या मुलीवरती अटॅक करायची, तुला तेवढी तरी अक्कल आहे का. तू म्हणतोस की तुला कोणी पाहिलेलं नाही आहे, अरे पण तुला कळतं आहे का, काही जरी झालं तरी सगळं आरोप तुझ्यावरतीच येणार आहेत. मला सांग की पद्मावरती दुसरा हल्ला कोण करू शकतं. अरे शेवटी संशय तुझ्यावरतीच येणार आहे आणि तो आता हे सगळं प्रकरण निस्तारायच्या तयारीत असतो आमदार. तेव्हाच गौतम पुन्हा त्याला आठवण करून देतो की हे विक्रांत, अरे आपल्याला मारणारा तो शौर्य होता, ते सांग ना तुझ्या डॅडला. आता विक्रांत जेव्हा हाक मारतो ना तेव्हा दिग्विजय त्याच्यावरती भडकतोच. विक्रांत जेव्हा म्हणतो की तो शौर्य, तेव्हा दिग्विजय म्हणतो की सज्जन पोरगा आहे तो, तो माझ्या पोटी जन्माला आला असताना तर बरंच झालं असतं, आता फक्त तू ऐकायचंस माझं. विक्रांत वैतागत म्हणतो की डॅड, तुम्ही माझं का ऐकत नाही यात. त्यावर दिग्विजय सांगतो की फक्त तू ऐकायचंस आता माझं, कारण त्या गुंडांना पोलिसांनी पकडलंय, ते थोबाड उघडायच्या आधी ना काहीतरी बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर सगळं बर्बाद होईल. मला शहाणपणा शिकवतोय. दिग्विजय रागातच तेथून निघून जातो, पण सुप्रियाच्या तावडीत आता विक्रांत अडकतो. पण त्याला काडीचाही फरक पडत नाही. इकडे हॉस्पिटलमध्ये आता पद्माला सुद्धा जिथे जिथे जखमा झाल्या तिथे मलम टेप लावलेलं असतं. इतक्यात शौर्य येतो, तिची विचारपूस करतो. पद्मा, तू ठीक आहेस ना. ते सांगते की हो दादा. पण शौर्य इतका रडकुंडीला आलेला असतो, तो पद्माजवळच बसतो. आता त्याला भानही राहिलेलं नसतं की तू हॉस्पिटलमध्ये एकट्याशीच बडबडत असतो.
एकतर यांनी ट्रीटमेंट करायला इतका उशीर लावला आणि आता सांगत पण नाही आहेत की ऊर्जाला नक्की काय झाले. शौर्य ऊर्जाची इतकी काळजी का करतोय त्याचं खरं कारण आत्ता पद्माला समजतं. कारण शौर्य स्वतःशी बडबडत असतो की ऊर्जा, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, मी नाही काय होऊ देणार आहे तुला. चल, तुला काही झालं ना ऊर्जा, अख्ख्या जगाला आग लावून टाकेन मी. शौर्य स्वतःशीच बडबडत असतो की मी तुला काही नाही होऊ देणार आहे, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. इतक्यातच डॉक्टर त्यांच्या स्टाफशी बोलत बाहेर येतात. तेव्हा शौर्य धावत त्यांच्याकडे जातो आणि ऊर्जाची चौकशी करतो की ऊर्जा कशी आहे. तेव्हा डॉक्टर सांगतात की आता ते स्कॅन रिपोर्ट आल्यानंतरच कळेल, पण डोंट वरी, मला असं वाटतं की इंटरनल डॅमेज नाही आहे. शौर्य त्यांचे आभार मानतो की वेळेवरती त्यांनी ट्रीटमेंटला सुरुवात केली, परिस्थिती समजून घेतली. शौर्य उत्सुकतेने विचारतो की मी भेटायला जाऊ शकतो. तेव्हा डॉक्टर सांगतात की नाही, सध्या तरी नाही, मला एका सर्जरीला जायचं आहे, तोपर्यंत डॉक्टर पांडे बघतील त्यांना. डॉक्टरच्यामुळे शौर्यला दिलासा मिळतो, कारण त्यांच्याकडूनच कळतं की ऊर्जा सुखरूप आहे, आता आराम करते. तेव्हा कुठे त्याचा जीव भांड्यात पडतो. पद्माई हात जोडून देवाचे आभार मानते. तिकडे पूर्वाला सुद्धा ऊर्जावर झालेल्या हल्ल्याची बातमी मिळते. ती सुद्धा खूपच अस्वस्थ रडत असते. शेजारच्या चाळीतील बायका तिच्यासोबतच असतात, तिला धीर देतात, तिचं सांत्वन करतात. नाही 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 प्रेक्षकांनो, पूर्वाला अजून खरं तर हल्ल्याबद्दल काहीच माहिती नाही आहे. खरं तर तिची बेचैनी होते ते म्हणजे ऊर्जा अजूनही घरी परतलेली नाही आहे. तळवी काकूंना ती सांगते की एरवी तर ती सतत मला फोन करत असते, पण आज तर फोनच केला नाही. तेव्हा ती दळवी काकू समजावते की हे बघ, कदाचित तिच्याकडून फोन कुठेतरी पडला असू शकतो. पूर्वा म्हणते की नाही काकू, अहो जरी फोन नसला ना तिच्याकडे तरी तिने दुसऱ्या फोनवरून फोन करायला हवा होता की नाही. मला खरंच कळत नाही ती कुठे गेली आहे. अचानकच एक शेजारची बाई सांगते की आपण पोलीस कंप्लेंट करायची का. पूर्वा तिच्याकडे धक्क्यानेच बघते. हल्ली काही बाई पडत असतं ना कानावरती. तेव्हा पूर्वा स्तब्ध होते. ती आता ततपप करायला लागते की म्हणजे काय झालं माझ्या ऊर्जाला. मनातून ती घाबरते. आता दळवी काकू तिला धीर देतात, आधार देतात की त्या बाईला सुद्धा ओरडतात, ए सुचे, अगं चांगलं बोललं तर काय जीभ हासडणार आहे काय तुझी. पूर्वाची समजूत काढते की हे बघ, अगं काही नाही झालं आपल्या ऊर्जाला. पूर्वाला आता वाटत असतं की पोलीस कंप्लेंट करावी. हे बघ पूर्वा, आपल्या ऊर्जाला काहीही झालेलं नाही आहे अगं. आता जवळची शेजारची बाई तीच म्हणते की पूर्वा, अगं काळजी करू नकोस, काही होणार नाही आहे ऊर्जाला. तेव्हा दळवी काकू तिला आठवण करून देतात की अंजे, अगं तुझ्या सासूच्या गोळ्या द्यायच्या राहिल्यात ना. पूर्वा तेव्हा त्यांना म्हणायला लागते की काकू, तुम्ही बराच वेळ झाले इथे आहात, तुमची सगळ्यांची कामंही खोळंबले असतील माझ्यामुळे. जा तुम्ही, मी ऊर्जा आल्यानंतर कळवते ना तुम्हाला. तरीही दळवी काकू पूर्वाची साथ सोडून जात नाहीत. हे बघ, ऊर्जा येत नाही तोपर्यंत मी तुझ्याच सोबत थांबणार आहे. तरीही पूर्वा समजावते. तेव्हा दळवी काकू म्हणतात की हो, मी जात असले ना तरीही माझं लक्ष आहे या घरावरती आणि तुझ्यावरती सुद्धा. इकडे पद्मासुद्धा पूर्वाचा विचार करत असते. शौर्य विचारतो की पण काय सांगतील तू काकूंना. तेव्हा पद्मा म्हणते की इथे ऊर्जाताई माझ्याकडे आले होती एवढं माहिती होतं, आता ती हॉस्पिटलमध्ये हे सांगावं तर लागेलच ना. शौर्य म्हणतो की नको, त्या काळजी करतील, हॉस्पिटलमध्ये आहे म्हटल्यानंतर घाबरतील. आपण आधी इथली परिस्थिती जाणून घेऊ, ऊर्जाला डिस्चार्ज कधी देणार आहेत ते बघू, आणि जर उद्या तिला डिस्चार्ज मिळणार असेल तर मी स्वतः पूर्वा काकूंना घेऊनच येतो हॉस्पिटलला. इतक्यातच डॉक्टर येतात. तेव्हा शौर्य पद्मा धावतात त्यांच्याकडे. डॉक्टरना जेव्हा शौर्य चौकशी करतो पद्मा ऊर्जाची, तेव्हा डॉक्टर सांगतात की ती सुखरूप आहे, आता सध्या आराम करते. आता शौर्यला भेटायला जायचं असतं. डॉक्टर सांगतात की कोणतरी एक जण जा. तेव्हा पद्मा शौर्यला पाठवते. शौर्य थँक्यू बोलतो आणि धावतच सुटतो. हात जोडून पद्मा देवाचे आभार मानत असते की ऊर्जावरचं इतकं मोठं संकट टळलं. आता शौर्य जेव्हा ऊर्जाकडे धावत येतो ना त्यावेळेस तिची अवस्था पाहून त्याचं अवसानच कळून पडतं. जेव्हा तो ऊर्जाच्या जवळ बसतो तेव्हा तिच्या डोक्यावरून हात फिरवतो. तिच्या अवस्था पाहून त्याला पुन्हा रडू येतं. एकटाच तिच्याशी बोलत असतो की ऊर्जा, मी नाही पाहू शकत तुला अशा अवस्थेत.
गेले 2 तासात मी 200 वेळा तरी रडलो असेल. तुला साधं खरचटलं ना तरीसुद्धा मला सहन नाही होत अगं. आणि तू तर आता माझ्या समोर अशा अवस्थेत आहे. मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही. प्लीज माझ्यासाठी डोळे उघड. तो रिक्वेस्ट करत असतो पण ती बेशुद्ध आहे. इकडे मंग्यासुद्धा जीवाच्या आकांताने ऊर्जाची शोध घेत असतो. जेव्हा तो चाळीत धावत येतो तेव्हा आता तो घरात जाणार तर तळवी काकू त्याला बाहेर घेऊन येतात. मंग्या, आतमध्ये जाऊ नकोस. ऊर्जाबद्दल काही कळलं का? तो वैतागून सांगतो की नाही ना काकू, सगळीकडे शोधलं पण कुठेच सापडत नाही आहे ती. चहाच्या टपरीवरती एकाला दिसली होती पण त्यानंतर कुठे गायब झाली काहीच माहीत नाही. तळवी काकू विचारतात की मंदिरात? मंग्या म्हणतो की नाही, तिथे पण नाही. सगळ्यात आधी तर तिथेच गेलतो. कारण तिला अस्वस्थ वाटत असेल, बरं वाटत नसेल तर ऊर्जा नेहमी मंदिरातच जाते. आता मंग्या विचार करत असतो की 1 मिनिट, ऊर्जा शौर्यसोबत तर गेलेली नसेल ना? तळवी काकू विचारते की मंग्या, काय सुचतंय का बाबा तुला? तेव्हा तो म्हणतो की नाही. पण पुन्हा त्याची ट्यूब पेटते आणि तो म्हणतो की 1 मिनिट, मला काकू म्हणाल्या होत्या की ऊर्जा पद्माकडे जाणार आहे आणि मग तिथून कोर्टात जाणार आहे. पद्माच्या घरी तर बघितलंच नाही आहे. आता दळवी काकू त्याच्यावरती अशी वचकते, मेंदू आहे का रे तुला? अरे जा बाबा, जाऊन शोध बघ तिथे आहे का ती. मंग्या पटकन आता धावत सुटतो. आता इकडे आजीला शौर्याकडून धक्कादायक बातमी मिळते. तेव्हा आजी विचारते की हॉस्पिटलमध्ये आहेस? तेव्हा शौर्य सांगतो की हो, पद्मावरती गुंडाने अटॅक केला होता. त्यात ऊर्जा तिला वाचवायला गेली आणि ऊर्जासुद्धा खूप जखमी झाली. ती ना बेशुद्ध आहे अगं. आजी, ऊर्जा डोळे उघडेल ना? तेव्हा आजी विचारते की काही जास्त झालं आहे का? म्हणजे काही सर्जरी वगैरे करावी लागणार आहे का? तेव्हा शौर्य सांगतो की नाही आजी, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत आणि इंटरनल इंजुरी पण झालेली नाही आहे. तेव्हा आजी समजावते की शौर्य, अरे मग जरा धीर धर बाबा. आजी चौकशी करते की पद्मा सुखरूप आहे. तेव्हा शौर्य सांगतो की हो, पद्माला सुद्धा लागले, म्हणजे काही जखमा झालेत. आजी घाबरते की ती पण बेशुद्ध आहे का? शौर्य सांगतो की नाही नाही, म्हणजे ड्रेसिंग वगैरे झालं आहे तिच्या जखमांचं. पण आजी, ऊर्जा डोळे उघडेल ना गं? आता शौर्याच्या जीवाची इतकी घालमेल होत असते, कधी एकदा ऊर्जा डोळे उघडते असं झालेलं असतं. प्रेक्षकांनो, भाग जरी संपत असला तरी पुढील भागात आपण पाहूयात. आता पूर्वाला तिचं अंतर्मन सांगत असतं की नक्कीच ऊर्जासोबत काहीतरी वाईट घडले आणि ती तिथेच खळाखळा रडायला लागते. आता दळवी काकू तिला आधार देतात. त्यातच आमदार हर्षवर्धन दोघेही एकत्र येऊन विक्रांतला वाचवण्याचा प्रयत्न करतायत. तिकडे आजी जेव्हा शौर्याला विचारते की तुला काय वाटतं, कुणी केलं असेल हे सगळं? शौर्य आता शपथ घेतो की मला नाही माहिती आजी, पण जर ऊर्जाला काही झालं ना तर तो वाचणार नाही. शौर्याला असं ताया पेटलेलं कधीच आजीने बघितलं नव्हतं. पण आता हे सगळं कांड करणारा विक्रांत आहे हे समजल्यानंतर शौर्य त्याचं काय करेल? आणि आता ऊर्जाला वाचवणारा शौर्यच आहे हे हर्षवर्धनला कळलं तर तो काय निर्णय घेईल? आणि या सगळ्यात अडकलेला म्होरक्या म्हणजे विक्रांत, त्याला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा मिळेल का? पाहणं मनोरंजक ठरेल. त्याच्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.